नमस्कार, सविताज रेसिपीमध्ये तुमचं खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत नागिलीचे पापड कसे बनवायचे, खिशीचे नागिलीचे पापड कसे बनवायचे ते आपण पाहणार आहोत। तर इथे मी 1 किलो नाचणी घेतलेली आहे। याला नागिली पण म्हणतात आणि नाचणी सुद्धा म्हणतात। तर आता ही नाचणी आपल्याला अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची आहे। स्वच्छ धुवून यातलं पाणी वेगळं करून घ्यायचं आहे आपल्याला। नाचणी आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता यातलं पाणी आपण वेगळं करून घेणार आहोत। हे पाहू शकता किती घाण पाणी निघतं। आता मी दुसरं स्वच्छ पाणी टाकलेलं आहे। तर पाहू शकता अशी चोळून मी नागिली 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। कारण यावर जी काही धूळ वगैरे असते हे सर्व निघून जातं। तर याला असं चाळून गाळून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून यामध्ये खडे वगैरे राहिले तर ते बुडाला राहू शकतात। असं घोळवून आपल्याला नागिली ही काढून घ्यायची आहे। तर पाहू शकता आपण आता मी चाळून पूर्ण नागिली काढून घेतलेली आहे आणि बुडाला माती वगैरे राहिलेली ही पूर्ण निघून गेलेली आहे। आता ही आपण एका स्वच्छ भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि यामध्ये स्वच्छ पाणी टाकून आपल्याला ही भिजत ठेवायची आहे। तर पाहू शकता आता आपल्या नाचणीला दुसरा दिवस चालू आहे। यातलं आता हे पाहू शकता किती घाण पाणी झालेलं आहे। आपण हे अगोदर पाणी काढून घेऊया। हे घाण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपण स्वच्छ पाणी टाकून याला चांगलं धुवून घेणार आहोत। 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आपल्याला नागिली। आणि आता आपल्याला एका कॉटनच्या कपड्यावर चाळण ठेवून आता ही नाचणी यामध्ये काढून घ्यायची आहे। या पद्धतीने असं घोळवून घ्यायचंय। या अगोदर सुद्धा आपण अशी घोळवून धुवून घेतली होती नाचणी, तरी सुद्धा हे डबल असं करून घ्यायचंय दुसऱ्या वेळेस सुद्धा, जेणेकरून यामध्ये एखादा वगैरे खडा जरी राहिला असेल तर तो निघून जातो। असंच आपल्याला बांधून ठेवायचं आहे कॉटनच्या कपड्यामध्ये रात्रभर, जेणेकरून याला छान मोड येतील। या पद्धतीने अशी गाठ बांधून चाळणीमध्ये असं रात्रभर बांधून ठेवायचं आहे। नाचणी कपड्यामध्ये बांधून ठेवली होती। याला एवढे मोड आलेले नाहीये, थोडे थोडे बारीक बारीक मोड आलेले आहे, कारण थोडंसं वातावरण थंड झालेलं आहे। आभाळाचं वातावरण असल्यामुळे थोडंसं पाऊस आल्यामुळे मोड आलेले नाहीये। तर आपण आता ही फॅन खाली सुकवून घेणार आहोत। 2 ते 3 तास आपल्याला फॅन खाली सुकवून घ्यायची आहे आणि मग मशीन वरून दळून आणायची। पाहू शकता आता आपली नाचणी एकदम छान वाळलेली आहे। आता आपण ही मशीन वरून दळून आणूया। तर आता मी इथं पीठ हे दळून आणलेलं आहे आणि हे चाळून सुद्धा घेतलेलं आहे। या कपाने 3 कप पीठ इथं घेणार आहे। असं सपाट कप भरून घ्यायचं आहे। असे 3 कप इथं पीठ मी घेते। तर इथं 3 कप पीठ पण घेतलेलं आहे। आता पाणी सुद्धा आपल्याला या कपानेच मोजून घ्यायचं आहे। तर आता पिठाच्या आपल्याला 1.5 पट पाणी घ्यायचं आहे। 3 कप 1.5 कप 4.5 कप आपल्याला असं पाणी घ्यायचं आहे, हा अर्धा। तर आता ह्या पाण्याला चांगली खळखळून उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला। तर आता आपल्या पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण साहित्य काय काय लागणार आहे ते पाहूया। तर इथं घेतलेलं आहे मी 30 ग्रॅम पापड खार, 30 ग्रॅम मध्ये म्हणजे 3 चमचे। तर आता आपल्याला यातला अर्धाच टाकायचा आहे। हिंग घेतलेला आहे, इथं 2 चमचे हिंग घ्यायचा आहे आपल्याला। तर यातला अर्धाच आपण हिंग टाकणार आहोत। चवीनुसार मीठ, 2 चमचे पांढरे तीळ, इथं जिरे आणि ओव्याची पूड घेतलेली आहे, यातली सुद्धा आपण अर्धीच इथं वापरणार आहोत। तर हे 1 किलोचं प्रमाण घेतलेलं आहे मी, तर तुम्ही यातलं अर्ध वापरू शकता। जसं की आता पोहे खाण्याच्या चमच्याने आपण इथं 1.5 चमचा पापड खार वापरणार आहोत। चमच्याच्या प्रमाणाने 3 चमचे आपल्याला पापड खार घ्यायचं आहे, कारण जास्त जर पापड खार वापरला पापड एकदम असा भुसभुशीत होतो आणि जास्त तेल पिल्या जातं, त्यामुळे इथं पापड खार कमीच वापरायचं आहे आपल्याला। तर पाहू शकता आपल्या पाण्याला आता छान खळखळून उकळी आलेली आहे। तर आता आपण इथं साहित्य टाकून घेऊया। इथं टाकते मी तीळ, ओव्याची आणि जिरेची पूड, पापड खार, हिंग, मीठ। पाण्यामध्ये आता आपण पीठ टाकून घेणार आहोत। गॅस आपल्याला कमी करायचा आहे आणि याला असं मधोमध होल करायचे, जेणेकरून हे आपलं पीठ पूर्ण वाफल्या जाईल। 5 मिनिटं आपल्याला असंच झाकण ठेवून द्यायचं आहे। वरती पाणी येईपर्यंत झाकण ठेवून देऊया। पाहू शकता वरती आपले पीठ पाणी आलेलं आहे। आता आपल्याला हे पटकन हटून घ्यायचंय। पातेल्याला एका हाताने घट्ट पकडायचंय। गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे। 5 मिनिटं आपल्याला झाकण ठेवून याला वाफ काढून घ्यायची। लाटण्याचं पीठ काढून घ्यायचंय। 5 मिनिटं कमी गॅसवर वाफ काढून घेऊया। 5 ते 7 मिनिट आपल्या पिठाला छान वाफ आलेली आहे। आता फटाफट आपण हे पीठ काढून घेऊया। आता एक मोठी परात घ्यायची आणि एक पॉलिथिन घ्यायची। आता हे पीठ आपल्याला या पॉलिथिन मध्ये टाकायचंय आणि मळून घ्यायचंय। ह्या पॉलिथिन मध्येच हे पीठ मी मळून घेणार आहे, किंवा कॉटनचा कपडा, असा कॉटनचा कपडा जरी असला तरी तुम्ही घेऊ शकता। पॉलिथिन मध्ये घालून मऊ करून घ्यायचे पीठ आपण ताटात काढून घेऊया। तुपाचा किंवा तेलाचा थोडासा हात घ्यायचा आहे, हाताला चिकटणार नाही आपल्या। अगदी मस्त झालेलं आहे आपलं पीठ। आपलं पीठ हाताला सोसवेल असं थंड झालेलं आहे। आता यातला एक पिठाचा गोळा काढून घ्यायचा आहे आपल्याला आणि बाकीचा या पॉलिथिन मध्येच आपण, जेणेकरून हे पीठ कोरडं पडणार नाही। आणि ही पॉलिथिन आपल्याला एका डब्यामध्ये ठेवून द्यायची। पॉलिथिन या डब्यामध्ये ठेवून द्यायची, रोल करून घ्यायचे आणि तुम्हाला हव्या त्या आकाराच्या तुम्ही लाट्या काढून घेऊ शकता। लहान मोठ्या जशा हव्या आहेत त्यानुसार तुम्ही याच्या लाट्या काढून। तर पाहू शकता आता इथे मी सर्व लाट्या बनवून घेतलेल्या आहेत आणि अशा यामध्ये झाकून ठेवल्यात। बाकीचं पीठ डब्यामध्ये झाकून ठेवलेलं आहे, कारण हे गरम गरमच लाटावं लागतात, त्यामुळे आपल्याला थंड झाल्यानंतर लाटले जाणार नाही। तर आता आपण इथे तेलाचा बिलकुल वापर करणार नाहीये। मळते वेळेस हाताला चिपकू नये म्हणून थोडंसं तेल वापरलं होतं। आता इथे मी डिंक घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे, हाताला चिपकू नये म्हणून इथं डिंकाच्या पाण्याचा वापर करणार आहोत आणि याच्यातूनच आपण पापड लाटून घेणार आहोत।
पॉलिथिन घेतलेली आहे. याला थोडासा आपल्याला हे डिंकाचा हात लावायचा आहे पाण्याचा. हे पापड आता लाटून घ्यायचे. पॉलिथिन अशीच ठेवायची आहे. आधाराने ह्याला असं प्रेस करून घ्यायचं किंवा तुम्ही अशा हाताने सुद्धा पसरवू शकता. या पद्धतीने सुद्धा हे पापड पसरले जातात. अगदीच सॉफ्ट आहे हे पीठ. पापड पातळ पण लाटायचे नाहीये, थोडे जाडसरच ठेवायचे. वाळल्यानंतर हे परत आणखी पातळ होतात. तर हे पाहू शकता या पद्धतीने. आता इथे पॉलिथिन घेतलेली आहे आणि अलगद पेपरवर हात ठेवून आपल्याला पापड काढून घ्यायचे. आता ही एक पद्धत दाखवली मी तुम्हाला. लाटून सुद्धा पापड तयार करू शकतो या पद्धतीने. लाटल्यामुळे तर जास्त फास्ट होतं. हाताने थोडंसं प्रेस करायचं, अलगद आपला पेपर उचलून घ्यायचा. आता याच पद्धतीने मी आता हे सर्व पापड बनवून घेते. तर पाहू शकता आता माझे सर्व पापड इथे लाटून झालेले आहेत. हे पापड 2 टप्प्यामध्ये बनवले. काही पापड इथं टोपल्यामध्ये काढून ठेवलेले, बाकीचे आता सुकत आहे. आपले पापड आता तयार झालेले आहेत. 2 दिवस मी चांगले उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत. जवळपास 1 किलोचे पापड बनवण्यासाठी मला 4 तास लागले आणि आता आपले शेवटी आपले पापड आता तयार झालेले आहेत. आपण तळून पाहूया. पाहू शकता किती छान फुलतायत आपले पापड. आपला एवढासा पापड आहे आणि किती मोठा झालेला आहे फुलून. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खाणी स्वस्त. धन्यवाद.